जो टीईटीचा जाचक आदेश शासनाने पारित केलेला आहे, सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलेली आहे। 2013 नंतर शिक्षकांना टीईटी सक्ती केली, मात्र 2013 पूर्वी जे काही शिक्षक सर्व्हिसला आहेत, ज्यांना आज 15, 20, 25, 30 वर्ष नोकरीला झालेत, त्या सर्व शिक्षकांनी त्यावेळी निर्धारित केलेल्या शासनाच्या नियमाप्रमाणे दुय्यम सेवा मंडळ असेल, निवड मंडळ असेल, या सर्व माध्यमातून परीक्षा दिल्यात। वेळोवेळी ज्या गुणवत्ताधारक परीक्षा असतील त्याही पास केल्यात। 25 वर्षापूर्वी कार्यरत असणारा शिक्षक आज रोजी त्याला टीईटी सक्ती केली जाते आहे। 25 वर्षापूर्वी तो पात्र होता, त्याने 25 पिढ्या घडवल्या, 25 पिढ्यांना त्यांनी ज्ञानदान केलं। ते सर्व विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर काम करतायत, तेव्हा शिक्षक पात्र होता, मात्र तो आज 25 वर्षानंतर अपात्र ठरवला जातोय। हा कुठला नैसर्गिक न्याय आहे? पूर्वलक्षी प्रभावाने शासनाने कुठून तरी काहीतरी निर्माण करावं आणि ते शिक्षकांना जाचक आट म्हणून लावावी, यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व शिक्षक एकवटलेला आहे। आज खाजगी असेल, जिल्हा परिषद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व शिक्षक संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांनी बंद ठेवलेला आहे। याचं प्रमुख कारण एकच की शिक्षकाला हे केव्हाही कुठल्याही पद्धतीचा आदेश काढला जातो, या संदर्भाने आज सर्व एकवटलेले आहेत आणि हा आक्रोश मोर्चा यापुढेही सतत राहणार आहे। जर शासनाने याचा गंभीर विचार केला नाही तर यापुढे सुद्धा हा मोर्चा याच पद्धतीने पुढे जात राहील। महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये गुरुजनांना रस्त्यावर उतरावं लागतं, ही एक शोकांतिका आहे। आम्हाला हौस नाही रस्त्यावर उतरण्याची, हा आमचा आक्रोश मोर्चा आहे। ज्या वेळेला मागं पण आता महाराष्ट्र शासनाने पगार कपात करण्याच्या या ठिकाणी धमकी दिलेली, पण आम्ही सांगतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आव्हान केलं, शिक्षण मंत्र्यांनी आव्हान केलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना, शेतकरी बांधवांना मदत द्या। आम्ही कुठल्याही प्रकारचं भेदभाव न करता आम्ही लगेच एका दिवसाचं वेतन दिलं आणि आज आम्हाला कपातीची धमकी देतात। माझं म्हणणं असं आहे, जर टीईटी जर शिक्षकांना जर असेल तर सर्व कर्मचाऱ्यांना का नको, आणि प्रतिनिधीला पण टीईटी त्या ठिकाणी लागू केली पाहिजे, त्यांच्या पण परीक्षा पात्रता घेतली पाहिजे, त्यांना सुद्धा पात्रता परीक्षा द्यायला पाहिजे। शैक्षणिक संस्था, नगरपालिका, उर्दू माध्यम, जिल्हा परिषद या सगळे शिक्षक बांधव या ठिकाणी एकवटलेला आहे। टीईटीची जी परीक्षा आहे त्या परीक्षेसंदर्भात आपल्याला हा जन आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी दाखवून द्यायचा आहे। फक्त मोर्चाला जात असताना कोणत्याही प्रकारचे घालवट लागणार नाही, ही जबाबदारी आपली राहील। त्या ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। कोणी इकडे तिकडे म्हणजे कन्या विद्यालयाचं चालू असताना आपण सगळ्यांनी जे पदाधिकारी असतील त्यांना मनोगतासाठी त्या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा खालावे, आणि जे गोरगरिबांची मुलं आहेत समशाळेच्या नावाखाली ती प्रत्येक वंचित होती। राज्यघटनेचं जे 45वं कलम आहे, त्या कलमानवे प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, मोफत मिळालं पाहिजे, सक्तीचं शिक्षण होऊ शकत नाही।